हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्रासाठी आहे ज्याचा अकाउंट बॅलन्स 0 आहे, परंतु तो EMI वरती 3 लाखाची KTM किंवा 1.5 लाखाचा आयफोन घेऊन फिरतोय। ही रील्स तुम्ही पहा, मग त्यानंतर मी बोलतो। मेरे पापा बस एक ही चीज कहते हैं, 10x का रूल। वो कहते हैं कि आपको आईफोन खरीदना आप खरीदो, आपको मर्सिडीज खरीदनी आप बिल्कुल खरीदो, आपको अपनी महंगी से महंगी आप घड़ियां पहनो, लेकिन आपके लोन में मर्सिडीज उस दिन आनी चाहिए जिस दिन आपका बैंक बैलेंस ये बोले कि भाई आज तू 10 मर्सिडीज अपने लोन में खड़ा कर सकता है। उस दिन अब एक मर्सिडीज। या रील्स मध्ये ती मुलगी 10x चा फायनान्शियल रूल समजून सांगते, परंतु 10x नाही, परंतु 5x 3x चा जरी रूल आपण अप्लाय केला पाहिजे। म्हणजेच 3 लाखाची KTM घेण्याआधी किंवा 1.5 लाखाचा आयफोन घेण्याआधी साधारणतः 10 ते 15 लाख रुपयाचा पोर्टफोलिओ आपल्याकडे असायला हवा। पण प्रॉब्लेम हाही नाहीये, प्रॉब्लेम हा आहे का भावाच्या अकाउंटला 0 बॅलन्स आहे। भाऊ गोडाऊनला काम करतोय 15,000 रुपयामध्ये आणि भाऊ 3 लाखाची KTM आणि 1.5 लाखाचा आयफोन घेऊन फिरतोय। तर मित्रांनो, तुम्हीही अशी चूक करू नका। पोर्टफोलिओ बनेल ना बनेल, परंतु अकाउंटला जोपर्यंत 3x पैसे नाही आहेत तोपर्यंत कोणतीही नवीन खरेदी करू नका। आणि कमेंटमध्ये लिहू नका जनावर दावणीला बांधलं, भावाची नवीन खरेदी। स्टेटसला भारी वाटतंय, पण त्यात तुम्ही फायनान्शियली खूप अडकून जात आहेत। जर तुमचाही असा कोणी मित्र असेल त्याला नक्की कमेंटला मेन्शन करा। धन्यवाद।